श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6 श्री गणेशाय नमः। धरोनी शिशोचा हात अक्षरे पंडित लिहिवत तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवती। मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करून मजवरती पडोद्यासी चालावे। भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हाररावाची म्हणी आम्हाविषयी भाव नसे म्हणून दयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। असा प्रयत्न व्यर्थ गेला। तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी। परी पहावा प्रयत्न करून याचा विचार केला म्हणे। मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभले। भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करिता येते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले सप्ताह असे ब्राह्मण बसवले। गुरुचरित्र आरंभले भावसी स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचे। आता जाऊनी वडद्यासी काय सांगावे राजे असी आणि सकाळच्या नासी तोंड कैसे दाखवावे। असे उपाय करून नव्हती स्वामी प्रसन्न। आता एक युक्ती वजून न्यावे पळवून येतेसी। असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेनात घालून स्वामींची तात्यासाहेब निघाले। कडपगावचा मार्ग धरला। अर्धमार्गी मेना आला। अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले। असे बहुत वेळा घडले। हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ। तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्याने। मग अपयशाती घेऊन वडद्यासे आले परतून। समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय। परी मल्हारराव रूपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्र असे विचारती कोण जातो स्वामीकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरणी हवा आपण पुढे झाला। तो एवढी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी। वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित। ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला। यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आमोनी सत्व ठोका याचे चरणी। ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्दा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला। मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यसी सोडून ये। साहेब हा विषप्रयोग केला। मल्हार रावावरी आळ आला। त्या कृत्या म्हणजे यशवंताला गुन्हेगार लेखिले। हातीपायी वेडी पडली। स्वामी वचनाची प्रचिती आली। आघडीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र। इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा भक्ती परिसोत षष्ठोऽध्याय गोढा। श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्याय समाप्तः। शुभं भवतु।